हॅलो एव्हरीवन, बऱ्याच कधीपासून माझे व्लॉग येत नव्हते, तर वेळेत वेळ काढून मी तुमच्यासोबत आमच्या गावाकडचे रुटीन शेअर करणार आहे आणि सोबतच आमचे ननंदबाईंसोबत आणि आमचे सर्वांचे बॉन्डिंग पण तुम्हाला बघायला मिळेलच. तर आजचा आमचा जो काही मेनू आहे तर तो आहे इडली, सांबर, चटणी. हे सर्व मी बनवणार आहे. खरं तर नाश्ता म्हणून आम्ही हे बनवणार होतो, पण सर्वांना नाश्त्यामध्ये आज मम्मीच्या हातचा शिरा खायचा होता, म्हणून आता जो काही मेनू आहे तो सर्व जेवणासाठीच बनवला जाणार आहे. तर माझे तर खूप मोठे काम वाचलेले आहे, तर आजची सर्व किचनची जबाबदारी मी सांभाळणार आहे आणि त्यासोबतच लगेच साइड बाय साइड स्वातीताई आणि आमच्या ननंदबाई म्हणजे राणीमाई दोघे मिळून पुरी आणि सांजोरी बनवणार आहेत. तर ते जवळपास सांजोरी 1 किलोच्या आहेत आणि एवढं सर्व तर कारण आमचं सर्व आजचं काम आवरून झालं की मस्त आम्ही आराम आणि गप्पा टप्पा करू शकतो. आणि आजचा जो काही व्लॉग घेतलेला आहे ना तो सर्व आमच्या श्रेयूंनी घेतलेला आहे. श्रेयू म्हणजे ही सर्वात मोठी भाची, तर तिने हा व्लॉग बनवलेला आहे. तर व्लॉग पूर्ण बघा आणि कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून कळवा. खूप साऱ्या सुट्ट्या चालू आहेत म्हणून मुलींची खूप अशी मस्ती चालू आहे, भरपूर अशी माती माती खेळतात. तर यांनी त्यांना स्विमिंग टँक पण बनवून दिलेला आहे, तर तेही ते खेळत असतात दिवसभर. आम्ही केक बनवतोय. मामी बाय कर. बाय. एवढं बस की अजून टाकू. इथे आमचं पिल्लू अंशू मुलींसोबत नाही खेळत, पण मात्र त्यांच्या टॉईज सर्व त्याला आवडत असतात आणि त्या तिकडे माती माती खेळतात आणि इकडे तो परीचे सर्व टॉईज काढून मस्त छान असे भांडे भांडे खेळत असतो. आणि मला कधीही भाकरीचं काम आलं तर ते सर्व स्वातीताईंकडे शिफ्ट केलं जातं. मला भाकरी येतात, पण त्या खूप फास्ट बनवतात, म्हणून घरी जेव्हा आम्ही दोघं राहिलो सोबत तर त्या भाकरी बनवतात आणि बाकीचं सर्व काही जे असेल ते मी बनवत असते. आणि भांड्यांचंही काम त्याच घेत असतात बऱ्यापैकी. आमच्या दोघांचं असं आहे ना की जे काम मला आवडत नाही ना तर ते त्यांना आवडतात आणि त्यांना जे काम आवडत नाही ते मला आवडतात. आणि असं कधी होत पण नाही की म्हणजे ही आवड निवड फक्त आमच्या पुरतीच आहे. जे आमच्या हाताला जे काम येतात ते आम्ही करत असतो आणि आम्हाला त्या कामांची सवय सुद्धा झालेली आहे की म्हणजे नेमकं कोणी काय काम करायचं म्हणून असं कधी ठरलेलं पण नाही की त्यांनी हेच केलं पाहिजे, मी हेच केलं पाहिजे, आणि असं कधी आमच्या सोबत होत सुद्धा नाही. तर खूप छान बॉन्डिंग आहे आमचं जावाजावांचं सुद्धा. आणि तुम्ही पहिला स्टार्टिंगलाच बघितलेलं आहे की कुकरमध्ये मी हे जे काही पीठ होतं तर ते फर्मेंट करायला ठेवलं होतं, तर इतकं फर्मेंट झालं होतं ते कुकरच्या बाहेर पीठ आलं होतं. तर म्हटलं कशात एवढं शिफ्ट करायचं, तरी मी 2 पातील एका दुसऱ्या पातेल्यात शिफ्ट केलं होतं. तर नंतर राणीमाईंनीच मला सांगितलं, अगं मोठी पाटी घे आणि त्यात सर्व हे शिफ्ट कर. तर मोठ्या पाटीत आम्ही हे सर्व पीठ शिफ्ट केलं आणि एकदम छान मस्त छान असं फर्मेंट पण झालेलं आहे. तर आता मस्त छान इडल्या लावणार आहे आणि सोबतच आमच्या अंशूचे गोड बोल तुम्हाला ऐकायला मिळेल आणि खरंच खूप गोड बोलतो तो. आणि नक्कीच मला कमेंट करून कळवा की तो कसा छान बोलतो की नाही. तुला काय पाहिजे? केक बनवून दे. हो 2 मिनिटं. बनवून दे. घेतला ना. काय पाहिजे सोना? आय केक बनवून दे. आंटी काय बनवते? पिलू आय खो. आता इडली मस्त 20 मिनिटासाठी इंडक्शनवर आपण ठेवणार आहोत. इंडक्शन असल्यामुळे ना खूप कामं पटापट होतात. बाबांना शेतात पाणी द्यायला चालले आहे, जसं तुम्ही बघू शकतात. ऊन आहे, पण ऊन सोबत हवा पण भरपूर आहे. पाणी सांडत सांडत चालली मी आणि हे आमचं शेत आहे पूर्ण. आता फक्त एकच काम आहे, बाबांना शोधणे. इथंच ते काय बाबा सापडले आहेत, ते तिकडे बसले आणि मला आता इथून असं जावं लागतं आहे. हा पूर्ण ओव्हरव्ह्यू आहे शेताचा. आधी जाऊन पाणी देऊन येते, मग तुम्हाला बाकीचं दाखवते. तर बाबांना पाणी देऊन आले हे, आता परत घरी चला. एवढं उन्हाचं, काल पाऊस पडला होता तरी कोणी म्हणणार नाही आज एवढं ऊन आहे की काल पाऊस पडला होता. मिशन कंप्लीट, बाबांना पाणी द्यायचं. आता घरी जाता जाता तुम्हाला थोडीशी आमच्या मळ्याची टूर देऊन देते. हे मे बी मला एवढं माहिती नाही, पण हे वाटतं ते डाळिंब लावले आहे.
ते सर्व डाळिंब आणि आता मी ज्या बागेतून जाते हे बघ, डाळिंबच डाळिंब, जिकडे बघा तिकडे डाळिंबच डाळिंब. थकली मी थोडीशी. आता घरी जाऊन बघू काय आहे. आज जेवायला इडली सांबार बनवलं आहे मामीनी, जे मला फार आवडतं. मजा येईल. आजी काय करते? चारा भाकरी घालते, भाजी घालते. मग पुढे मागे यावायला पाहिजे ना. त्याच ना सुना काय सांगतो ते आमले पुराण कळत नाही बोलते काय बेटा मला बी ताण घेऊ नको, तुला बी ताण घेऊ नको. जेवढ्या झाल्या होत्या तेवढ्या मस्त गरम गरम सांजोरी काढली आणि मस्त ताटाला लावलेली आहे. आणि हे ताट जे आहे ते माझ्या सासऱ्यांसाठी आहे. तर आमच्या नानांना रात्रीची चिकनची भाजी खूप आवडते म्हणून त्यांच्यासाठी आवर्जून ताटाला लावलेली आहे. आता आमचे जेवण झाले आहे. आज मस्त इडली सांबारचा बेत होता. वरून आज मस्त आज खुशखुशीत सांजोऱ्या केल्या होत्या. आणि आता पूनम मामी तुम्हाला दाखवते आमचे जेवण झाले आहे. मामी भांडे धुवत आहे. एवढे भांडे धुतले आहे. हे तर धुतले आहे पण अजून एवढे भांडे धुवायचे आहे. आणि पूनम मामी धुत आहे एवढे सर्व भांडे. आणि इकडे किटू मोबाईल पाहिजे म्हणून हट्ट करत आहे मामींकडे. आणि इकडे स्वाती मामी किचन ओटा पुसत आहे. हे बघा ह्या पुऱ्या आणि या सांजोऱ्या बनवल्या आहेत. A few moments later. ये बाई हाय तर पाय लिपस्टिक तर पाहिजेच नाही. लिपस्टिक नाही बेबी, लिप बाम लावलाय. किटू बघा लिप बाम लावलाय. असं? मावशी हो मावशी भांडे धुवायचे हो. झाड मारा थोडं एक. मावशी कपडे भांडे चहा ठेवून द्या मावशीला. भांडे लावा मावशी, भांडे लावा, भांडे लावा मावशी. बघितलं बेटा फोटो नाही तुमचा व्हिडिओ घेतला ना येड्यांचा. देवा बादे भांडेवाली मावशी आहे. तुम्ही नेल पेंट कुठे दिली तुम्हाला तुला? तू आंटीच्या हातावर जो आंटी घे जरा माझ्या मोबाईलला घेतलं. 50 माझे. तुम्ही करत त्या समाजाची वाटून तर वाटून नाही घेतलं लगेच. नाही बस इतका भांड्यावाली मावशी किती घेणार आहे पैसे? 200 रुपये घेईल. जर जास्त भांडे असले तर 200 रुपये घेईल. आणि जर कमी भांडे असले तर 100 रुपये. 100 रुपये घेईल मी. आणि का तुम्ही धुण्यावाले भांडे बाई ठीक आहे. 10 रुपये. डायरेक्ट रेडी होऊनच येत. 10 रुपये घेणार का 20 रुपये घेणार? 10 रुपये. खर्च पुसायचे आणि भांडे धुवायचे 1000. हा 1000. चालेल मग 10 रुपये परवडून राहायचं. 1000 रुपये. भांडे मी धुवू शकते. भाऊ 1000 रुपये. भांडे भी धुवू शकते. पण जर भांडे नाही कपडे मी धुवू शकते. पण जर कपडे जर जास्त राहिले तर मी 1000 रुपीज घेईल. आणि जर कमी असले तर 500 रुपीज. एवढे VIP आहे का तुम्ही? बिगर मीटर फिरायला कपडा धुवायचा. भांडे लावायचे 5 रुपये देईल. जाऊ दे चहा ठेव. फक्त चहा ठेवा ना. काही पैसा दिले 10 रुपये कप. जा आई बा. चहा ठेवा. लाईटर आय चहा ठेव. आय चहा ठेव. वाय चहा ठेव. तू मामी आणि आजीला दे. मी स्वाती मामीला आणि माझ्या थँक्यू. हातातले नको बाई मारे. बाहेर येते बेटा. बिगर पाडणं बंद असू माझं पण ठेव. ठेवून ये जा. काय अवघड आहे. संध्याकाळचे 4:30 वाजले आहे आणि मामी आता आम्हाला कॉफी करत आहे. एका साईडला चहा आणि दुसऱ्या साईडला आपली कॉफी होत आहे. साखर
तर तुम्ही आज आमचा जो काही किचनवरचा पसारा दिसतोय त्याला इग्नोर करा, कारण भरपूर मेन्यू झाल्यावर असा हा पसारा दिसतोच, कारण भरपूर भांडे भरत असतात आणि इथे हे काढ तिथे ते काढ म्हणून भरपूर असा किचन भरलेला दिसेल तुम्हाला. आणि हा स्वाती मामीचा चहा पण झालेला आहे. तर हा हे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी मस्त म्हणजे आता आहे शुक्रवार आणि शुक्रवारी आम्ही सवासन घालणार आहोत, जी अक्षय तृतीयेच्या नंतर आपण सवासन घालतो आणि त्यानंतरच बऱ्याच ज्या लेडीज असतात त्या आंबे खायला सुरुवात करतात. तर बघा आमच्या मम्मी खूप छान अशा पोळ्या बनवतात, म्हणजे बरेच जण मांडे म्हणतात पण आम्ही त्याला पुरणपोळीच म्हणतो, खापरीची पुरणपोळी. तर बघा खूप सुंदर बनवतात आणि आजचं पोळींचं घड्या करायचं काम माझ्याकडे आलेलं आहे. मम्मीचं म्हणणं आहे की स्वातीला येतात तर तू पण करायला शिक, तर म्हणून ची कामाची ड्युटी स्वाती ताईंनी घेतलेली आहे आणि त्यांची मी घेतलेली आहे आणि आमच्या मम्मी अशा वेळोवेळी भरपूर असे आम्हाला मार्गदर्शन करत असतात. हे हळदी कुंकू लावतं इकडे पोळीला. कोणी पण गेलं का तेव्हा सांगेल मी, हा घेऊन येते मी तुम्हाला काढून दिला आज येतेच आहे मी. आज रात्री काढून कसा मम्मी जरास तू गेल्यावर तिथली पुरणपोळ्या आला पाहिजे, तुला वाटत नाही नाजूक पुरणपोळ्या खावा त्या काय तवा ना पुरणपोळ्या करा निघाली. नाही नाही ती मी सवासन म्हणून बसलेली आहे आणि ते वेट करते आहे आमचा आघाडी टाकण्याचा, म्हणून मग थांबली आहे जेवणासाठी. आणि मी घास खाल्ल्यानंतरच बाकी सर्व जेवण करतील, म्हणून सर्व माझ्यावरच डिपेंड आहे. मी जेवली तर सर्व जेवतात. आता जावा. आज स्वयंपाकाला सुट्टी होती, कारण सकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक होता आणि संध्याकाळी करायची गरज पडली नाही, म्हणून सर्व लवकर आवरलं गेलं. म्हणलं चला जो तोपर्यंत आपण मस्त आज मूवी एन्जॉय करूया आणि सर्व मिळून मस्त मूवीचा आनंद घेतला. आणि किट्टू आणि परीने मस्त स्वातीताईंकडनं छान अशी मेहंदी काढून घेतली. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय.